महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघापैकी भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा क्षेत्र येतात. भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, मुरबाड आणि शहापूर. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भिवंडी ग्रामीणमध्ये शिवसेनेचे शांताराम मोरे हे निवडून आले. भिवंडी पश्चिममधून महेश चौगुले भाजपाचे, भिवंडी पूर्वमधून सपाचे रईस शेख, कल्याण पश्चिममधून शिवसेनेचे विश्वनाथ भोईर, मुरबाडमधून भाजपाचे किसन कथोरे आणि शहापूरमधून राष्ट्रवादीचे दौलत दरोडे. 2019 नंतर 2024 पर्यंत बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलेलं आहे. अगदी 2 वर्षापूर्वी राजकीय सत्तेसाठी आकड्यांची जुळवाजुळव करत असताना, आकडेमोड करत असताना भाजपाने ईडी आणि सीबीआयला आपल्या हाताशी धरून राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे केले आणि शिवसेनेचे 2 तुकडे केले. उद्धव ठाकरे गट आणि शिवसेनेचा शिंदे गट असे शिवसेनेचे 2 गट पडले, तर राष्ट्रवादीचे शरद पवार गट आणि अजित पवार गट असे 2 गट. परिणामी भिवंडी ग्रामीणचे शांताराम मोरे आणि कल्याण पश्चिमचे विश्वनाथ भोईर हे दोघेही शिवसेनेच्या शिंदे गटामधले आमदार झाले. तर शहापूरचे दौलत दरोडा हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार झाले. आणि या 6 विधानसभेचा विचार केल्यानंतर किंवा विधानसभेच्या आमदारांचा विचार केल्यानंतर यामध्ये उद्धव ठाकरे गट शिवसेना आणि शरद पवार गट राष्ट्रवादी यांचा एकही आमदार दिसत नाही. मात्र असं असलं तरी या मोडतोडीच्या राजकारणाला सर्वसामान्य जनता मात्र भाजपावर खूप रागावलेली आहे. भाजपावर खूप रोष आहे. उद्धव ठाकरे गट, शिवसेना आणि राष्ट्रवादी गट शरद पवार यांच्याकडे सहानुभूती. नमस्कार, इनसाइड स्टोरीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. 2014 ला पहिल्यांदा कपिल पाटील खासदार म्हणून निवडून आले आणि 2019 ला खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रिपद सुद्धा मिळाले. मात्र 2014 ची निवडणूक पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की कपिल पाटलांसमोर जे विरोधक होते किंवा जे विरोधी उमेदवार उभे होते त्यापैकी एकही कपिल पाटलांना तुल्यबळ असा एकही उमेदवार नव्हता. तो सामाजिक क्षेत्रात असेल, राजकीय क्षेत्रात असेल किंवा आर्थिक परिस्थितीमध्ये असेल असा एकही तुल्यबळ उमेदवार नसल्या कारणाने आणि 2014 ची मोदी लाट त्यामुळे कपिल पाटील हे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले. 2019 ची परिस्थिती सुद्धा तशाच प्रकारची होती. कपिल पाटलांसमोर जे उमेदवार उभे होते त्यापैकी एकही उमेदवार कपिल पाटील यांना तुल्यबळ असा नसल्या कारणाने आणि मोदी लाट 2019 ला सुद्धा अस्तित्वात असल्यामुळे पुन्हा कपिल पाटील हे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. 2019 ला या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये जवळ-जवळ 18 लाख मतदार होते. 2024 चा विचार करत असताना त्याच्यामध्ये 2 ते 2.5 लाखाची वाढ झालेली आपल्याला आढळते आणि हा मतदार वाढून जवळ-जवळ 20 लाखापर्यंत पोहोचलेला. गेल्या वेळेसची मतदानाची टक्केवारी पाहिली भिवंडी लोकसभा मतदारसंघातली तर ती 52% होती आणि त्याच्या अगोदर 2014 ची टक्केवारी जर पाहिली तर ती जवळ-जवळ 48%. या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक जाती धर्माची लोक राहतात. मात्र या भिवंडी लोकसभेचा विचार करत असताना या ठिकाणी फक्त आगरी समाजाचं वर्चस्व असलेलं आपल्याला आतापर्यंत दिसतं. भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये 2024 च्या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. जवळ-जवळ 36 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. मात्र शेवटी 9 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेत सध्या 27 उमेदवार या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये रिंगणात आहेत. त्यामधले इतर उमेदवार सोडले तर तुल्यबळ अशी लढत ज्यांच्यामध्ये होणार आहे त्या उमेदवारांचा आपण विचार करणार आहोत. त्याच्यामध्ये कपिल पाटील हे भाजपाचे, सुरेश म्हात्रे किंवा बाळ्या मामा हे शरद पवार राष्ट्रवादी गटातून, तर अपक्ष म्हणून उभे असलेले जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे. तीनही उमेदवारांकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती या तीनही उमेदवारांची तुल्यबळ अशी आहे आणि म्हणून ही लढत खरं तर कपिल पाटील यांना खूप जड जाणार आहे, यात शंका नाही. पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे 2014 ला असलेली मोदी लाट आणि 2019 ला सुद्धा अस्तित्वात असलेली मोदी लाट आता उरलेली नाही किंवा राहिलेली नाही. त्यात भाजपावर लोकांचा असलेला रोष किंवा राग यामुळे
उद्धव ठाकरे शिवसेना गट आणि शरद पवार राष्ट्रवादी गट यांच्याबाबत असलेली सहानुभूती. भिवंडी लोकसभा मतदारसंघापैकी बहुतांश भाग हा ग्रामीण आहे आणि या ग्रामीण भागामध्ये मूळ समस्या ही पाणी टंचाई आहे. आणि पाणी टंचाईचा सामना करत असताना सामान्य लोकांना किंवा अनेक गावपाड्यांना मैलोनमैल पायपीट करत हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. आणि पाणी टंचाईला उत्तर देत असताना कपिल पाटील असं म्हणायचे, की जलजीवन मिशन यासारखी उत्तम योजना मोदी सरकारने या काळात आणलेली आहे आणि जलजीवन मिशन मार्फत पाणी टंचाईचं सावट दूर होईल. मात्र जलजीवन मिशनची श्रमजीवी संघटनेने अगदी काही दिवसापूर्वी केलेली पोलखोल पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल, की जलजीवन मिशन या योजनांवर ठेकेदारांचा कसा अंमल आहे किंवा मक्तेदारी आहे आणि त्यामुळे जलजीवन मिशनचा संपूर्णतः बोजवारा उडालेला आपल्याला दिसतो. त्यात कपिल पाटील यांचा प्रशासकीय यंत्रणांना किंवा प्रशासनाला अभय असल्याचा आरोप विरोधक करताना दिसतायत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रस्त्यांची दुरावस्था किंवा अनेक रस्ते न करताच ठेकेदारांनी पैसा काढून घेतला. अशा प्रकारचीच परिस्थिती जलजीवन मिशनमध्ये सुद्धा आहे. चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोग्याच्या सुविधांची वाढवण. भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या तालुक्यांमध्ये उपजिल्हा रुग्णालय आहेत. मात्र त्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये तज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. त्यांच्या नियुक्त्या केल्या जात नाही. उपजिल्हा रुग्णालय असताना सुद्धा रुग्णांना मुंबईसारख्या ठिकाणी आपला उपचार करण्यासाठी जावं लागतं. ही खरं तर दुर्दैवाची बाब आहे. बेरोजगारी, भूकमारी, महागाई, भ्रष्टाचार हे मुद्दे तर आहेतच. हे केवळ भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये नाही, तर अगदी भारताच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पसरलेले हे मुद्दे आहेत. आणि पाचवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टोरेंटो पॉवरच्या मुजोरीला भिवंडीमधला सामान्य नागरिक असेल किंवा श्रीमंत नागरिक असेल, प्रत्येक जण त्रस्त आहे. मात्र याबाबत विद्यमान खासदार कपिल पाटील हे एकदाही शब्द काढताना त्या विरोधात दिसत नाही. इतर मुद्दे अनेक आहेत, मात्र शेवटचा मुद्दा आपण पाहू, की तो म्हणजे विरोधक कपिल पाटलांवर नेहमी आरोप करतायत, की जेव्हापासनं कपिल पाटील हे सत्तेत आले किंवा भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार म्हणून निवडून आले, तेव्हापासनं सर्वात जास्त जातीय तेढ निर्माण केली असेल, तर ती कपिल पाटील यांनी. अशा या मुद्द्यांना आपल्या प्रचारादरम्यान कपिल पाटील विरोधकांना कसं उत्तर देतायत, ही पाहण्यासारखी बाब आहे. आणि दुसरा जो उमेदवार आहे, तो सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा. बाळ्यामामा म्हणजे दिलदार व्यक्तिमत्व असं क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांमध्ये त्यांची क्रेज आहे. कारण क्रिकेटच्या मॅचसाठी किंवा क्रिकेटच्या टुर्नामेंट ठेवण्यासाठी जर बाळ्यामामा यांच्याकडे एखादा तरुण गेला किंवा एखादी टीम गेली, तर त्यांना बाळ्यामामा कधीही नाही बोलत नाही. आणि त्यामुळे तरुणांमध्ये बाळ्यामामांबद्दल प्रचंड आदर आहे. अडलेल्या नडलेल्याला मदत करताना बाळ्यामामा नेहमी दिसतात. आणि विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षाला खरं तर सामान्य जनतेची किंवा लोकांची सहानुभूती आहे. आणि भाजपावर राग असल्याकारणाने बाळ्यामामा हे जनतेच्या मनामध्ये आपलं स्थान पक्कं करत आहे. हे खरं तर बाळ्यामामांचे प्लस पॉइंट आहेत. मात्र दुसऱ्या बाजूने कपिल पाटलांचे कार्यकर्ते किंवा कपिल पाटील म्हणजे विरोधक त्यांच्यावर असा सुद्धा आरोप करत आहेत, की तरुणांना रोजगार देण्याऐवजी बाळ्यामामा क्रिकेटमध्ये त्यांना झोकून देत आहेत. त्यांचं करिअर बरबाद करतायत. हा खरं तर गंभीर आरोप आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाळामामांवर जो आरोप केला जातो, की 7 वेळा पक्ष बदल केला आणि कोणत्याही पक्षामध्ये बाळामामा हे स्थिर स्थावर होत नाही. आणि काँग्रेस कार्यकर्त्यांकडून असा सुद्धा आरोप होताना दिसतो, की 2014 ला झालेल्या निवडणुकीमध्ये विश्वनाथ पाटील यांना पाडण्यासाठी बाळामामा यांनी मनसेतून अर्ज दाखल केला आणि विश्वनाथ पाटलांना मिळणाऱ्या मतांमध्ये विभागणी केली. परिणामी कपिल पाटील हे निवडून आले. 2019च्या निवडणुकीमध्ये बाळामामा यांनी अर्ज दाखल केला, मात्र नंतर तो काढून घेण्यात आला आणि कपिल पाटील यांना त्यांनी मदत केली. परिणामी 2024च्या निवडणुकीमध्ये सुरेश टावरे हे बाळामामांवर नाराज आहेत. कारण 2019च्या निवडणुकीमध्ये बाळामामा यांनी कपिल पाटील यांना मदत केली. म्हणून सुरेश टावरे हे नाराज असल्याकारणाने कदाचित निलेश सांबरे यांना मदत करतील अशी सुद्धा शंका आहे. आणि यामुळे निलेश सांबरे यांचं पारडं जड होतं की काय अशी शंका येते. आणि या दोघांना तुल्यबळ लढत देणारा उमेदवार म्हणजे निलेश सांबरे उर्फ आप्पा.
निलेश सांबरे यांनी पहिल्यांदा भाजपाकडून तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न केले. मात्र त्यांना भाजपाने तिकीट नाकारलं आणि त्यानंतर काँग्रेसने सुद्धा त्यांना तिकीट नाकारलं असं बोललं जातं. आणि त्यामुळे विरोधक असा आरोप करतायत, की भाजप आणि काँग्रेसने यांना तिकीट दिले नाही. आणि यामध्ये मला काही चूक आहे असं वाटत नाही. कारण प्रत्येक उमेदवार आपल्याला पक्षाकडून तिकीट मिळावं म्हणून प्रयत्नशील असतो. कारण भारतीय राजकारण हे पक्षीय राजकारण आहे आणि पक्षीय राजकारणाचंच आतापर्यंत वर्चस्व आहे असं आपल्याला दिसतं. निलेश सांबरेंवर शहापूर ते मुरबाड हा रस्ता जिजाऊ कन्स्ट्रक्शनने घेतल्या कारणाने त्यांच्यावर तो आरोप केला जातो, की हा रस्ता अगदी निकृष्ट दर्जाचा बनवलेला आहे किंवा या रस्त्याने ये-जा करताना सामान्य जनतेला खूप त्रास होत आहे. हा एक आरोप सोडला तर या दोन्ही उमेदवारांपेक्षा निलेश सांबरे हे वरचढ आहेत असंच दिसतं. कारण निलेश सांबरे यांचं सामाजिक काम खूप मोठं आहे. जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ते घराघरापर्यंत पोहोचले. आरोग्याच्या बाबतीत विचार केल्यास त्यांनी झडपोली येथे सोयी-सुविधांनी युक्त असं एक हॉस्पिटल तयार केलेलं आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये अनेक निःशुल्क अशी गोरगरिबांची ऑपरेशन्स होतात आणि त्या ठिकाणी मोफत सुविधा पुरवल्या जातात. ज्यांची ऑपरेशन्स त्या ठिकाणी होत नाही त्यांना पुढच्या हॉस्पिटलमध्ये निःशुल्क सेवा दिली जाते. शिक्षणाच्या बाबतीत विचार केल्यास त्यांनी अनेक शहरांमध्ये, अनेक गावांमध्ये वाचनालयाच्या माध्यमातून एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी परीक्षेचा अभ्यासक्रम त्यांच्या त्या वाचनालयांमध्ये घेतला जातो, पूर्ण केला जातो आणि अशा अनेक तरुण-तरुणी आहेत, की ज्या या वाचनालयांमधून स्पर्धा परीक्षांमध्ये पास झालेल्या आहेत, चांगल्या हुद्द्यांवर त्या कामाला आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारलेली आहेत. त्या ठिकाणी तरुणांना स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन केलं जातं आणि असे अनेक तरुण आहेत, ते या प्रशिक्षण केंद्रामधूनच पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झालेले आहेत. तिसरं त्यांच्या सामाजिक कामाचा जर आलेख बघितला, तर तो उंचावताना दिसतो आणि सामाजिक कामाचा विचार करत असताना अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी गरीब गरजू महिला आहेत किंवा ज्या ठिकाणी गरीब बांधव आहेत, त्यांना घर नसेल तर त्यांना घर बांधून देण्याचं सुद्धा ते कधी-कधी काम करत आहेत. महिला एकत्र येण्यासाठी किंवा व्यवसायामध्ये येण्यासाठी बचत गटांना ते प्रोत्साहनपर काही निधी देत आहेत. अनेक बचत गटांना ते मदत करतायत. अनेक महिलांना व्यवसायामध्ये येण्यासाठी त्यांना शिलाई मशीन किंवा काही यंत्रसामुग्री पुरवत त्यांना व्यवसायामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे तीनही तुल्यबळ उमेदवार असले तरी कपिल पाटील यांचा अजूनही विश्वास कमी झालेला दिसत नाही. कदाचित कपिल पाटील यांच्या मनामध्ये असंही असेल, की जरी सर्वसामान्य जनतेचा भाजपाला विरोध असेल किंवा कपिल पाटील यांना जरी प्रत्यक्षात विरोध असला, तरीही विरोधात असणारे जे मतदार आहेत, त्या मतदारांमध्ये सुरेश म्हात्रे आणि निलेश सांबरे या दोघांमध्ये ही मतं विभागली जातील आणि परिणामी विजय हा आपलाच होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनसेने भाजपाला समर्थन दिल्याकारणाने मनसेचा मतदार सुद्धा आपल्याकडे ओढला जाईल, अशीही खात्री कपिल पाटील यांना आहे. आणि दुसरे जे उमेदवार आहेत, ते सुरेश म्हात्रे किंवा बाळ्या मामा यांना असं वाटतं, की भाजपा विरोधात सध्या जनमत आहे आणि त्यामुळे त्याचा संपूर्णतः फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल आणि म्हणून कपिल पाटील यांच्यावर नाराज असलेली जनता, भाजपावर नाराज असलेली जनता, राष्ट्रवादीच्या सुरेश म्हात्रे किंवा बाळ्या मामा यांना मतदान करेल आणि मी विजयी होईल. तिसरे जे उमेदवार आहेत ते निलेश सांबरे. यांच्या मते मी सामाजिक कामाच्या जोरावर लोकांच्या घरापर्यंत जाऊ शकतो. त्यांच्याकडे सामाजिक कामाच्या बदल्यात मी मतदान मागू शकतो आणि या दोघांपेक्षा मी वरचढ आहे म्हणून मला लोकं निवडून देतील. या तीनही उमेदवारांच्या विजयाचा विश्वास जरी आपण पाहिला असेल, तरीही सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या मतदानाची आकडेवारी, टक्केवारी आणि या गोष्टींवर ही सगळी मदार अवलंबून आहे, असं आपल्याला दिसतं. या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कुणबी, आगरी, मुस्लिम, दलित, आदिवासी आणि इतर अशा अनेक जाती-धर्माची लोकं राहतात. असं असलं तरी आत्तापर्यंत भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास असं सांगतो, की मुस्लिम, दलित, आदिवासी आणि इतर समाजाचं सर्व मतदान हे विभागलं जातं आणि शेवटी कुणबी आणि आगरी समाजाच्या मतदानावर उमेदवार निवडून येत असतो. टक्केवारीनुसार आपण त्या समाजाची मतं पाहण्याचा प्रयत्न करू म्हणजे आपल्या लक्षात येईल. तर त्यानुसार
37% हा कुणबी समाज आहे, 21% हा मुस्लिम समाज आहे, दलित, आदिवासी आणि इतर समाज हा 27% आहे, तर 15% हा आगरी समाज आहे. या टक्केवारीच्या माध्यमातून जर आपण विचार केला, मतदारांची आकडेवारी पाहिली, तर या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये 20 लाख मतदार आहेत आणि या 20 लाख मतदारांमध्ये 37% चा विचार केल्यास जवळ-जवळ 7,40,000 एवढं मतदान केवळ कुणबी समाजाचं आहे. मुस्लिम समाजाचं 4,20,000 इतकं मतदान आहे. तर दलित, आदिवासी आणि इतर समाजाचं जवळ-जवळ 5,40,000 मतदान आहे. आगरी समाजाचं या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये 3 लाख मतदार आहे आणि म्हणून या जातीय समीकरणाचा किंवा आकडेवारीचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की इथे सर्वात जास्त कुणबी समाज आहे, त्यानंतर मुस्लिम समाज आहे आणि त्यानंतर दलित, आदिवासी आणि इतर आणि शेवटी आगरी समाज आहे आणि तरी सुद्धा या मतदारसंघामध्ये आतापर्यंत आगरी समाजाचं वर्चस्व आहे, हे विशेष. ही आकडेवारी पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की 37% हा कुणबी समाज इतक्या मोठ्या प्रमाणावर असताना सुद्धा आतापर्यंत कुणबी समाजाचा एकही खासदार या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून आलेला नाही. याचं एकमेव कारण म्हणजे कुणबी समाज हा अजूनही एकवटलेला नाही किंवा गटातटाच्या राजकारणाने कुणबी समाज हा विभागलेला आहे. 2009ला पहिल्यांदा या लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक पार पडली, त्यावेळेस विश्वनाथ पाटलांसारख्या नेत्याला सुद्धा केवळ 77,000 मतं मिळाली. परंतु 2024 ची परिस्थिती काही वेगळी आहे. कपिल पाटील यांना कितीही विश्वास असला तरी त्यांच्या समोरची आव्हानं काही संपणार नाही. कपिल पाटील आणि त्यांच्याच पक्षाचे आमदार मुरबाडचे किसन कथोरे यांच्यातला वाद चव्हाट्यावर आला होता आणि परिणामी कथोरे गट आणि कपिल पाटील गट असे 2 गट भाजपामध्ये तयार झालेले आहेत. कपिल पाटील आणि किसन कथोरे यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी विस्तवही जात नव्हता आणि अशी परिस्थिती असताना कपिल पाटील आता उमेदवारी लढवत आहेत. मात्र किसन कथोरे हे त्यांना मदत करतात की नाही हा पाहण्यासारखा मुद्दा आहे. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे बाळ्यामामांसाठी की सुरेश टावरे हे जर निलेश सांबरे यांना मदत करत असतील तर तो मतदानाचा टक्का सुद्धा बाळ्यामामांचा घसरला जाईल. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे भाजपावर जनतेचा असलेला रोष आणि त्याचा फायदा खरं तर कपिल पाटील यांनाही होऊ शकतो, ही शक्यता नाकारता येईल. कारण भाजपावर असणाऱ्या किंवा कपिल पाटलांवर असणाऱ्या जनतेचा रोष हा मतदान पेटीमध्ये विरोधामध्ये बंद होताना दिसेल. मात्र सुरेश म्हात्रे किंवा बाळ्यामामा आणि दुसऱ्या बाजूला निलेश सांबरे यांच्यामध्ये जर विभागला गेला तर कपिल पाटील यांची टक्केवारी वाढताना आपल्याला नक्कीच दिसेल आणि त्यामुळे ही कपिल पाटील यांना विश्वास असावा की या दोघांमध्ये मतविभागणी झाल्यानंतर आपला विजय हा निश्चित असेल. मला असं वाटतं की जातीपातीच्या राजकारणाला महत्त्व देऊ नये आणि जाती आधारित मतदान हे होता कामा नये. मात्र एका बाजूला 10 वर्ष सत्तेत असलेले कपिल पाटील, मंत्रीपद भोगलेले कपिल पाटील यांनी खरं तर या विकासाच्या जोरावरच लोकांच्या दाराशी मतदान मागताना विकासाचा मुद्दा पुढे करणं गरजेचं आहे. मात्र तसं होताना दिसत नाही. परिणामी या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची गरज भासते. म्हणून कपिल पाटील यांचं कमळ फुलणार, बाळ्यामामांची तुतारी वाजणार की निलेश सांबरेंची जिजाऊ बाजी मारणार हे या निवडणुकीमध्ये पाहण्यासारखं आहे. धन्यवाद.